सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरण पद्धतीची माहिती घेऊया. IUPAC नामकरण पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. पायरी 1, सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहिणे. कार्बन अणूंची संख्या मोजून जनक अल्केन शोधणे. जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे. दुसरी पायरी, रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक अल्केनमधील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे. अपवाद, हॅलोजन गटाचे संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे. तिसरी पायरी, कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंकन करणे. हे अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे. कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे. अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे. उदाहरण आहे CH3-CH2-CH-BR-CH3. पहिल्या पायरीनुसार या रचनासूत्रातील कार्बन अणूंची संख्या आहे 5. त्यामुळे जनक अल्केन पेंटेन आहे. दुसऱ्या पायरीनुसार या रचनासूत्राचा विचार करता क्रियात्मक गट ब्रोमीन हा आहे, म्हणजेच हॅलोजन गट आहे, म्हणजेच ब्रोमो हा उपसर्ग होईल. म्हणून IUPAC नावामध्ये क्रियात्मक गट प्रत्यय ऐवजी उपसर्ग म्हणून जोडला जाईल. ब्रोमोपेंटेन हे नाव या रचनासूत्राचे होईल. तिसऱ्या पायरीनुसार या कार्बन अणूंचे दोन्ही बाजूने अंकन करू. सुरुवातीला उजवीकडून डावीकडे. अशा रीतीनं 5 कार्बन अणूंचे अंकन झाले. आता डावीकडून उजवीकडे अंकन करू. कार्बन अणूंना अंकन केल्यानंतर असे लक्षात येते, ब्रोमाइड हा क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्या कार्बन अणूंचे अंकन आलेले आहे 2 आणि 4. यापैकी 2 हा कमीत कमी अंक ग्राह्य मानू. त्यामुळे या रचनासूत्राचे IUPAC नाव होईल 2 ब्रोमोपेंटेन, 2 ब्रोमोपेंटेन. म्हणून CH3-CH2-CH2-CHBR-CH3 या रचनासूत्राचे IUPAC नाव आहे 2 ब्रोमोपेंटेन. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.